हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अगदी कळलंच नाही. आता इथे पुढच्या सकाळी अनुषा सकाळपासून सतत काहीतरी विचारात पडून खूपच अस्वस्थ होती. कधी ती बेडवर जाऊन बसायची, काहीतरी विचार करून क्षणभर हसायची आणि पुढच्या क्षणी उदास होत स्वतःलाच म्हणायची, नाही, हे नको, काहीतरी दुसरं विचारलं पाहिजे. असं म्हणत ती उठायची. मग काऊचवर जाऊन बसायची. तिथूनही उठून बाल्कनीत जाऊन बसायची. हे असंच बराच वेळ सुरू राहिलं. शेवटी तिने स्वतःशीच म्हटलं, गर्ल गँगची हेल्प घ्यायलाच हवी, नाहीतर मी असंच विचार करत बसणार. असं म्हणत तिने लगेच फोन घेतला आणि त्यांच्या ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला. एक एक जणीने फोन उचलला आणि सगळ्यांनी आधी तिची तब्येत कशी आहे ते विचारलं. थोडा वेळ तिच्या तब्येतीवर गप्पा झाल्यावर अनुषा मुद्द्यावर आली. अच्छा, आता मेन टॉपिकवर येते, ज्यासाठी फोन केला आहे. असं म्हणत तिने सगळ्यांना घडलेलं नीटसं सांगितलं. सगळ्यांनी लक्ष देऊन तिचं बोलणं ऐकलं. तिने सांगून झालं तेव्हा अनुषाने विचारलं, चला आता सांगा, कोणाकडे काय आयडिया आहे? सगळ्यात आधी सानिया म्हणाली, बेब्स, तू जे विचारलं ना, एकदम सुपर्ब आहे. आता फक्त प्लॅन एकदम परफेक्ट सेट करायचा आहे. तेवढ्यात आकृती म्हणाली, अरे पण सिंहाच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? तिचं ऐकून बिपाशा गोंधळून म्हणाली, हेन, सिंह, घंटा, काय बोलतेस तू? म्हणतात ते मांजराच्या गळ्यात घंटा बांधणं. श्रेया चिडून म्हणाली, अगं माझ्या भोळेपणाची देवी, कधीतरी स्वतःचाही मेंदू वापर. तिला तेच म्हणायचं होतं. आकृतीने ही मान डोलावत म्हणाली, हो ना, मी सिंह म्हणून म्हटलं, कारण कोणाला मांजर म्हटलं चांगलं वाटत असतं का? त्यांच्यावर ते सूटच होत नाही. त्यांच्या या फालतू भांडणाने कंटाळून अनुषा उदारली, माझी चूक आहे. मला तुमच्याकडून सल्ला मागायलाच नको होता. मी कॉल कट करते. तुम्ही आधी तुमचं हे सिंह मांजर सॉर्ट करा. तेवढ्यात सगळे एकाच वेळी ओरडल्या, अगं नाही नाही, सिरियस झालोय आपण, तूच बोल. मग बराच वेळ त्या सगळ्या मिळून काहीतरी प्लॅन करत राहिल्या. शेवटी अनुषाने सुटकेचा श्वास घेत म्हणाली, सो गर्ल्स, बी रेडी फॉर युअर मिशन. आणि त्याचनंतर सगळ्या जोरात म्हणाल्या, येस बॉस. आणि कॉल कट झाला. फोनकडे पाहत अनुषा पुटपुटली, बस आता सगळं प्लॅननुसार झालं पाहिजे. आणि त्यानंतर ASR एंटरटेनमेंटमध्ये अविराजचं केबिन. अविराज किंग साईज खुर्चीवर बसून कामात गढलेला होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. हो बच्चा. अविराजने फोन उचलताच दुसरीकडून अनुषाचा हलका उदास आवाज आला, अवी. आणि त्यानंतर तिचा आवाज ऐकताच अविराजच्या लॅपटॉपवर चाललेली बोटं थांबली. तो चिंताग्रस्त होऊन म्हणाला, काय झालं बच्चा, एवढा लो साऊंड का? तब्येत ठीक आहे ना? अविराज एवढा टेन्स झाला हे समजताच अनुषाने थोडं खट्टाळपणे म्हटलं, तब्येतीचं विचारू नका तुम्ही. काय झालं? तू थांब, मी लगेच येतो तुझ्याकडे. असं म्हणत अविराज उठून उभा राहिला आणि कोट घेत केबिनच्या बाहेर पडू लागला. आणि त्यानंतर इकडे अनुषा मनात म्हणाली, अरे देवा, हे जरा जास्तच झालं. अनुषा इतकीही ओव्हर ॲक्टिंग करायची नव्हती. तिने लगेच फोनवर म्हणाली, अरे अवी, थांबा, कुठे येऊ नका, मी ठीक आहे. अविराज लगेच थांबला. काय ठीक आहेस? तर आधी असं का म्हटलंस? अनुषा समजावत होती. अरे, माझा म्हणण्याचा अर्थ असा की घरात बसून बसून अजूनच आजारी असल्यासारखं वाटायला लागलं. किती दिवस झाले बाहेर पडून, आता तर या भिंतीच अंगावर येतात. आणि त्यानंतर तो काहीतरी बोलेल म्हणून ती शांत राहिली. अविराज म्हणाला, ठीक आहे मग,
ऑफिसनंतर तुला पिक करतो, कुठेतरी फिरायला जाऊ. लॉंग ड्राईव्हवर रात्रीपर्यंत मस्त रिफ्रेश होईल. हे ऐकून अनुषाने कपाळावर हात मारला. ती वैतागत म्हणाली, अवी, तुम्ही समजत नाही. मी लॉंग ड्राईव्हबद्दल बोलत नाहीये. आणि मनात म्हणाली, अरे बापरे, आता याला कसं समजवायचं? एखाद्या माणसाला कसं समजू की मला नेमकं काय हवंय? अनुषा स्वतःशीच बोलली. तेवढ्यात अविराज म्हणाला, हो तर सांग ना, तुला कुठे जायचं आहे आणि तिथेच जाऊ. अखेर अविराजने तिच्या मनातली गोष्टच बोलून दाखवली. ते ऐकून अनुषा मनापासून खुश झाली, पण एक्साइटमेंट लपवत म्हणाली, मला असं वाटतंय एखाद्या छान खुल्या जागी जावंसं. ताजी हवा, शांत वातावरण, हात पसरवून खोल श्वास घ्यावेत असं वाटतंय. आणि मनात प्रार्थना करू लागली की अविराज तिचा इशारा समजेल. अविराज काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, ओके, मी सगळ्या अरेंजमेंट्स करून तुला कळवतो. हे ऐकताच अनुषा लगेच उसळली, अभि, मला उद्याच जायचं आहे. मला काही माहिती नाही, पण आपले सगळे मित्र, विजय भाऊ, ऋषव, आपण सगळेच एकत्र जाऊ. ओके, उद्याच, अभिराजने विचारलं. अनुषा लगेचच आवाजात उदासी आणत म्हणाली, मला इथे राहून काही बरं वाटत नाही. प्लीज मला या पिंजऱ्यातून एक दिवस तरी बाहेर काढ. तिला पुन्हा उदास होताना पाहून अविराज म्हणाला, ओके ओके, शांत हो, मी बघतो. आणि त्यानंतर अनुषाने म्हणत फोन कट केला. अविराज काही विचारात पडला आणि मग ऋषवला केबिनमध्ये बोलावून काही निर्देश देऊ लागला. इकडे अनुषाने सगळ्यांना कळवून टाकलं होतं, मी शेराच्या गळ्यात घंटा बांधलीये. आता पुढचं अविराजच बघेल. सगळेच खूप एक्सायटेड झाले आणि लगेच आपल्याला पॅकिंगला लागले. संध्याकाळ. अनुषा बेडवर पडून पुस्तक वाचत होती. तेवढ्यात अविराजचा कॉल आला. कॉल दिसताच ती एकदम सरळ बसली. सगळी तयारी झाली. ती उत्साहाने म्हणाली. अविराज मुद्दाम नाराजी दाखवत म्हणाला, अहो, एक माणूस दिवसभर ऑफिसमध्ये काम करून येतोय आणि त्याची तब्येत कशी आहे, दिवस कसा गेला हे विचारायलाही वेळ नाही दिला. मग नकली उसासा टाकत म्हणाला, नशीबच खराब आहे माझं. अनुषाला लगेचच अपराधी वाटलं. सो सॉरी अभि, खरंच माफ कर. फिरायला जाण्याच्या एक्साइटमेंटमध्ये मला आठवलंच नाही. प्लीज रागावू नको. पण अविराज काही बोललाच नाही. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अनुषा थोडी रडवेली होऊन म्हणाली, अभि, सॉरी ना, आता राग मानू नकोस. डोक्यात इतक्यात अविराज मोठ्याने हसून म्हणाला, सॉरी बच्चा, मजाक केला. मला अजिबात वाईट नाही वाटलं. आता रडू नकोस हो. अनुषा वैतागून म्हणाली, आपण ना रोज जास्त खटाळ होत चाललात. मला बोलायचंच नाही तुमच्याशी. ती फोन कट करणार एवढ्यात अविराज म्हणाला, बरं, करू नकोस बोलणं, पण उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत रेडी राहा. मी तुला पिक करतो. बाकी सगळ्यांनाही तुझ्या घरी यायला सांग. तिथूनच निघू. अनुषा राग धरत म्हणाली, वैसे आपण कुठे जातोय? अविराज पुन्हा चिडवत म्हणाला, अरे, ज्याला बोलायचंच नाही त्याला कशाला सांगू? आणि लगेच म्हणाला, कुठे चाललोय ते सरप्राईज आहे, उद्याच कळेल. तू फक्त रेडी राहा. आणि फोन कट केला. अनुषा फोन बघतच पुटपुटली, कुठे घेऊन जातोय हा? देवा, जसं मी मनात ठेवले तसंच होऊ दे. आणि उड्या मारत पॅकिंग करायला लागली. पुढच्या सकाळी. अनुषाचं घर. सकाळी 9 वाजता सगळे मित्र तिच्या घरी पोहोचले होते. सर्वजण लिव्हिंग एरियात बसून अनुषा आणि अविराजची वाट बघत होते. मनीषा काकू किचनमधून नाश्ता आणत म्हणाल्या, तुम्ही सगळे एकत्र फिरायला जाताय, हे खूप छान आहे, पण कुठे जाणार आहात ते तरी सांगा.
सानिया टेबलजवळ येत आलू पराठाचा मोठा घास घेत म्हणाली, अरे आंटी, आम्हालाच माहिती असतं तर नक्की सांगितलं असतं ना. सानियाचं उत्तर ऐकून मनीषा काकू भुवया उंचावत म्हणाल्या, काय म्हणजे तुम्हाला माहितीच नाही? तुम्ही सगळे निघालात आणि कुठे चाललात तेच माहिती नाही? तेवढ्यात विजय म्हणाला, काकू, ते असं आहे, सगळं प्लॅन अभिराजने केलंय. आम्ही फक्त जात आहोत, नक्की कुठे ते फक्त त्यालाच माहिती आहे. मनीषाजी यांनी आता सगळं समजून घेत म्हणाल्या, अच्छा, अभिराजने प्लॅन केला आहे म्हणजे सगळं चांगलंच असेल. असं म्हणत त्या पुन्हा किचनकडे जात म्हणाल्या, तुम्ही सगळे बसून नाश्ता करा, मी बाकीच्या गोष्टी घेऊन येते. तेवढ्यात अनुषा चैतन्याने उड्या मारत तिचं लगेज घेऊन जिन्याने खाली आली. तिने ब्ल्यू डेनिम जीन्स शॉर्ट्ससोबत व्हाईट स्लीव्ज लेस क्रॉप टॉप घातला होता. त्यावर डेनिमचा कोट, पायात व्हाईट स्नीकर्स, केस सरळ बीट पार्टिशन, समोरच्या काही बटा ट्विस्ट करून 2 क्यूट कार्टून हेअर पिनने दोन्ही बाजूला लावल्या होत्या. एकूण ती अगदी 15 वर्षाच्या गोंडस मुलीसारखी दिसत होती. विजयने तिला अशा उड्या मारत खाली येताना पाहताच ताबडतोब जाऊन तिच्या हातातील लगेज घेतलं आणि म्हणाला, अगं हळू. अनुषानेही त्याच्याकडे हसत आपली बत्तीसी चमकावली. दोघे खाली येताच विजयने तिच्यासोबत थट्टा करत श्रेयाकडे बघत म्हटलं, श्रेया, आपण माझ्या बहिणीची वाट पाहत होतो ना, मग तिच्या रूममधून ही 15 वर्षाची मुलगी कोण बाहेर आली? तुम्हाला ओळख आहे का हिची? त्यानंतर तेवढ्यात अनुषा पुढे येत गोंडस चेहरा करून म्हणाली, अहो भाई, मीच आहे तुमची बहीण. विजयने तिला नीट पाहत म्हटलं, अरे हो, तूच माझी बहीण आहेस खरंच. त्यांच्या बोलण्यावर सगळे पुन्हा हसले. सानिया उड्या मारत अनुषाकडे येत म्हणाली, अनु, तो रेशचा पोरगा कुठे गायब झालाय? अजून आलाच नाही. तू फोन कर बरं. तू कॉल करशील तर रॉकेटच्या स्पीडने येईल. अनुषाच्या चेहऱ्यावर लगेच नाराजी उतरली. अगं सोनी, तो येणारच नाही. किती सांगितलं मी त्याला, पण त्याचे शूट्स आहेत म्हणे, फ्री नाही. तेवढ्यात मनीषाजी पुन्हा आवाज देत म्हणाल्या, अरे मुलांनो, 9:30 वाजलेत. 10 वाजता अभिराज येईल. लवकर इथे या आणि नाश्ता करून घ्या. मग सगळे जाऊन नाश्ता करू लागले. काही वेळानंतर सगळे अनुषाच्या घराबाहेर उभे राहून अभिराजची वाट पाहत होते. ठीक 10 वाजता अनेक गाड्या घरांसमोर येऊन थांबल्या. त्यातील मधल्या ब्लॅक मस्टँगच्या दार उघडलं आणि अभिराज ब्राऊन शेड्स लावत एकदम हिरोसारखा बाहेर आला. त्याला आणि त्याच्या गाड्यांना सगळ्याच नजरा एकटक पाहत होत्या, विशेषतः अभिराजकडे. आज तो रोजसारखा फॉर्मल सूट ब्लेझरमध्ये नव्हता. त्याने ब्ल्यू डेनिम जीन्स, व्ही नेक व्हाईट टी शर्ट आणि वर ब्राऊन लेदर जॅकेट घातलं होतं. हातात नेहमीसारखी वॉच, ट्रिम केलेली दाढी, व्यवस्थित सेट केलेले केस आणि डोळ्यांवर ब्राऊन शेड्स. एकदम इंटरनॅशनल सुपर मॉडेलसारखा दिसत होता. सानियाची नजर अभिराजवरून अनुषाकडे गेली आणि ती लगेच विचारते, तुमच्या दोघांचे कपडे इतके सेम का दिसतायत? ट्विनिंग केली आहे का? अनुषा अभिराजकडे तल्लीन नजरेने पाहत म्हणाली, मी सुद्धा तेच विचारते. असे कॉइन्सिडन्स आपल्याकडेच का होतात? तेवढ्यात अभिराज तिच्याकडे येत म्हणाला, चला. अनुषा भानावर येत लगेच म्हणाली, हो हो, चला ना. सगळ्यांनी मनीषाजींना बाय करून कारमध्ये बसू लागली. त्यांचे लगेज आधीच बॉडीगार्ड्सनी ठेवले होते. सगळे गेल्यावर अभिराज मनीषाजींच्या जवळ येऊन त्यांच्या पायांना हात लावत म्हणाला, निघतो आणि काळजी करू नका, मी तिची पूर्ण काळजी घेईन. मनीषाजी हसत
त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या, मला माहीत आहे आणि तू तिच्यासोबत असशील तर मला कसली काळजी. नीट जा आणि स्वतःचीही काळजी ठेव. तेही बाय करून निघून गेले. अनुषा आणि अभिराज मस्टँगमध्ये होते. अभिराज ड्रायव्हिंग सीटवर, मागच्या कारमध्ये विजय आणि श्रेया आणि त्याच्या मागे असलेल्या कारमध्ये बिचारा ऋषव, मधल्या सीटवर सानिया, बिपाशा आणि आकृती यांच्या थेराथेरीमध्ये अडकलेला. ती तिघी मनात येईल ते बोलत हसत होत्या आणि ऋषव ड्रायव्हिंग करत करत मनात म्हणत होता, स्टेअरिंगवर डोकं आपटंवसं वाटते. त्यांच्या कारच्या पुढे अविराजचे 4 बॉडीगार्ड्स आणि मागे विजयच्या 4 बॉडीगार्ड्सच्या गाड्या चालल्या होत्या. लांबचा प्रवास करून ते शेवटी एका जागी पोहोचले. कारमधून उतरून सगळे आजूबाजूला बघू लागले आणि त्यांच्या मनात एकच प्रश्न, आपण इथे कशाला आलो? आपल्याला तर फिरायला जायचं होतं ना? इकडे तिकडे पाहताच विजयला लगेच समजलं की अभिराज काय करणार आहे. तो पटकन त्याच्याकडे जाऊन म्हणाला, राज, तू जसं मी विचार करतोय तसंच काही करणार आहेस का? अभिराज हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, तू मला किती चांगलं ओळखतोस. आणि तो पुढे निघून गेला. बाकीच्यांच्या चेहऱ्यावर मात्र गोंधळ होता. ते इतकंच विचारत होते की अखेर तो हे काय करत आहे? आपण तर ट्रिपला जाणार होतो ना? खरं तर ते सगळेजण सध्या मुंबईच्या सर्वात मोठ्या बंदरावर जवाहरलाल नेहरू पोर्टवर उभे होते. येथून आंतरराष्ट्रीय जहाजांची सर्व आवक जात होते. कोणी अविराजला काही विचारावं इतक्यात ते सर्वांनी पाहिलं की तो बंदराच्या पुढच्या बाजूला चालत जात आहे. मग तेही त्याच्या मागे निघाले. थोडं अंतर चालताच त्यांचे डोळे विस्फारले. त्यांच्यासमोर पाण्यावर एक प्रचंड अफलातून सुंदर आणि अलिशान क्रूझ उभी होती. अनुषाजी इतका वेळ शांत होती. तिनेच आता शांतता मोडत विचारलं, आवी, हे काय आहे? आपण तर फिरायला जाणार होतो ना? मग हा क्रूझ कसा? आणि त्यानंतर अविराज शांतपणे म्हणाला, हो, आपण फिरायलाच चाललो आहोत, पण विमानाने किंवा रस्त्याने नाही, क्रूझने प्रवास करून. हे ऐकताच अनुषाची हालतच खराब झाली. तिने पटकन विचारलं, पण अवी, क्रूझ का? आपण तुझ्या प्रायव्हेट जेटनेही जाऊ शकलो असतो. अविराज म्हणाला, जेटने गाडीने आपण कितीतरी वेळा जातो, पण पहिल्यांदाच सगळेजण एकत्र ट्रीपवर जातोय तर काहीतरी खास असलं पाहिजे ना? आणि तूच तर म्हणाली होतीस की तुला खुल्या हवेत श्वास घ्यायचा आहे आणि तुला समुद्र किती आवडतो तेही मला माहिती आहे. म्हणून यापेक्षा उत्तम काय? आपण 2 दिवस क्रूझवर राहू आणि मग आपल्या खऱ्या डेस्टिनेशनला पोहोचू. 2 दिवस क्रूझवर? हे ऐकता सगळ्यांचे चेहरे उतरले. सर्वजण एकमेकांकडे पाहत फक्त एकच विचार करत होते, गेलं प्रकरण पाण्यात. अनुषा काही बोलते न बोलते तोच अविराज म्हणाला, तुम्ही सगळे आधी क्रूझवर जा, मी अरेंजमेंट्स पाहतो. तो साईडला गेला आणि अनुषा लगेच रडवेल्या चेहऱ्याने विजय जवळ आली. भैया, आता काय करणार? मी विचार केला होता की सुंदर जागा, खुली हवा असं सांगितल्यावर अवी आपल्याला कुठल्या तरी शांत गावात किंवा काश्मीरमध्ये नेईल. पण या माणसाने तर मला इथे मोकळ्या समुद्रात क्रूझवर आणून उभं केलं आहे. अशा पाण्याच्या मध्यभागी मी माझ्या प्लॅनची तयारी काय करणार? ती विजयला मिठी मारत म्हणाली, माझ्याकडेच असं का होतं भैया? विजयने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत म्हटलं, अगं रडू नकोस, मी आहे ना. तुझा प्लॅन माझ्या असताना कधीच बिघडणार नाही. सगळं माझ्यावर सोड आणि जेव्हा मी सांगेन तेव्हा जाऊन फक्त बघ की तुला जसं हवंय तसंच सगळं असेल. विजयच्या शब्दांनी अनुषा थोडी सावरली. आशेने त्याच्याकडे पाहत म्हणाली, पक्का ना भैया? तेवढ्यात बाकीचेही येऊन म्हणाले, हो हो पक्का, आम्ही सगळे आहोत. तू फक्त तुझ्या मिशनवर लक्ष दे.
त्यानंतर ते सर्व क्रूजवर चढले. ते सध्या टॉप फ्लोअरच्या खालील लेव्हलवर होते आणि त्यांची रूम्सही तिथेच होत्या. ते रूम शोधत चालत होते. तेवढ्यात अनुषाने समोरून कोणीतरी येताना पाहिलं. पाहताच ती थोडी थबकली आणि लगेच धावत जाऊन त्याला मिठी मारली. ओ माय गॉड, मेंढक तू इथे? मला तर विश्वास नाही बसत. हो, तो रंश होता. रंशनेही तिला मिठी मारत म्हटलं, हो, तुम्ही सगळे जात होतात म्हणून मीही आलो. इतक्यात अविराज मागून आला आणि म्हणाला, चला सगळ्यांनी आपापले रूम बघून ठेवा. थोड्याच वेळात क्रूज सुटणार आहे. त्याच्या आवाजाकडे पाहत अनुषा रंशपासून दूर झाली आणि म्हणाली, पण तू थेट इथे कसा पोहोचलात? आमच्यातून तर कुणालाच या क्रूज ट्रिपबद्दल काहीच कल्पना नव्हती. एवढ्यात रंशची नजर अविराजवर गेली आणि ती लगेच म्हणाली, हो सिली, तुझा अंदाज बरोबर आहे. आज सकाळी प्रेसिडेंटने म्हणजे अविराजनेच मला फोन करून इथे बोलावलं. खरं तर रंशने अनुषाला खोटं सांगितलं होतं की तिचं शूटिंग आहे, त्यामुळे ती त्यांच्यासोबत येऊ शकत नाही. पण प्रत्यक्षात अविराज आणि अनुषामध्ये जेव्हा नाराजी चालू होती तेव्हा रंश अनेकदा दोघांच्या मध्ये येऊन उभं राहत असे. तेथूनच थोडं गिल्ट होतं. त्यामुळे या ट्रिपवर सोबत येताना तिला थोडं खटकत होतं. तेवढ्यात अविराज पुढे आला आणि अनुषाचा हात पकडून तिला थेट त्यांच्या खोलीत घेऊन गेला. बाकीचेही आपापल्या रूमकडे गेले. अविराज आणि अनुषाची रूममध्ये येताच अविराज थेट बेडवर कोसळला आणि दमून म्हणाला, बच्चा, या सगळ्या तयारीमुळे काल मी रात्रभर झोपलोच नाही. मला थोडा आराम करायला दे प्लीज. तू हवं तर माझ्यासोबत झोप किंवा बाकी सगळ्यांसोबत क्रूजवर फिरून घे. काही प्रॉब्लेम झाला तर रिषभ जवळ जा, ओके? अनुषासाठी हे जणू वाळवंटात पाणी सापडल्यासारखं होतं. ती लगेच शूज काढून उड्या मारत बेडवर चढली आणि अविराजचं डोकं उशावर ठेवत त्याचं डोकं दाबत म्हणाली, नाही नाही, मला नाही झोपायचं. मी रात्री झोपले होते. तुम्ही झोपा, मी तुमचं डोकं दाबते. अशीच ती काही वेळ त्याचं डोकं दाबत राहिली. जेव्हा तिला खात्री झाली की अविराज खोल झोपेत गेला आहे तेव्हा ती अलगद उठली. शूज हातात घेतले आणि हळूच दबक्या पावलांनी रूम बाहेर पळाली. अनुषा एका रूमचा दरवाजा ठोठावत होती, पण ते ठोठावणं नाही तर जणू दारच फोडणार होती. आत काय चाललं होतं तर श्रेया विजयच्या खाली दाबली गेली होती आणि विजय तिच्यावर झुकून तिला किस करत होता. अचानक एवढ्या जोरात ठोठावल्यावर श्रेयाने विजयला थांबवण्यासाठी एवढा जोराचा धक्का दिला की बेचारा थेट बेडवरून धडाम खाली पडला. श्रेया धावत खाली उतरली आणि म्हणाली, सॉरी, मी फक्त तुम्हाला थांबवायला ढकललं. मला काय माहिती होतं की तुम्ही सरळ जमिनीवर जाल. कंबर चोळत विजय कुरकुरला, अगं जालिमबाई, तोंडाने सांगितलं असतं तर मी थांबलो असतो. एवढा धक्का देण्याची काय गरज होती? श्रेया चिडून म्हणाली, अहो, तोंड फ्री असतं तर ना काहीतरी बोलता आलं असतं. आणि त्यानंतर आपल्याच बोलण्यात अडकल्याचं लक्षात येताच विजयने विषय वळवला. ठीक आहे, आधी पाहतोय कोण एवढं दार पिटतंय. त्याने कंबर चोळत जाऊन दार उघडलं तर अनुषा उभी. अनु, इथे काही हवं होतं का? तिच्या घाईच्या तोंडाकडे दुर्लक्ष करत अनुषा आत शिरली आणि म्हणाली, ते सगळं सोडा, प्लॅनचं काय करायचं ते सांगा. आत्ता अवी झोपलेत, हीच योग्य वेळ आहे सगळ्या तयारीसाठी. विजयने दार बंद केलं आणि म्हणाला, डोंट वरी अनु, सगळं टाईमला होईल. मी पूर्ण तयारी केली आहे. फक्त रात्री एकदा जाऊन खात्री करून ये, ठीक आहे ना? सगळा प्लॅन ठरल्यावर अनुषाने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याचनंतर आपण नसतात तर अवीच्यामुळे सगळं कचरा झाला असता. थँक्यू भाऊ. विजयने तिच्या डोक्यावरून हात फिरवत हसून म्हटलं, तुझ्यासाठी काहीही. चला आता बाकीच्यांनाही सांगून ठेव. मध्ये
जाऊन चेक करतील. तूच सारखी गायब झालीस तर राजला संशय येईल. अनुषाने मान हलवली आणि जाता जाता दारात उभी राहून म्हणाली, आणि हो, तुम्ही दोघे पुन्हा कंटिन्यू करू शकता. सॉरी टू डिस्टर्ब यू गाईज. मग दात दाखवत पळून गेली. तिच्या गेल्यावर विजय आश्चर्याने श्रेयाकडे वळला आणि त्याच नंतर आपण आत काय करत होतो हे तिला कसं कळलं. श्रेया हसत त्याला आरशासमोर उभं करत म्हणाली, स्वतःच बघा. विजयने आरशात पाहिलं. त्याच्या ओठांच्या बाजूला श्रेयाची लिपस्टिक पाहताच क्षणीच आत काय चालू होतं ते समजेल असं. त्यानंतर तो चिडून म्हणाला, श्रेया, आधी सांगू शकली असतीस ना. हे बोलताच तोही तिच्या मागोमाग वॉशरूममध्ये गेला. आवाज ऐकताच अविराजने मागे वळून पाहिलं आणि तिथे अनुषा उभी होती. हातात एक छोटासा केक. ड्रेसवर मंद प्रकाश पडत असल्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचा तो शांत प्रेमळ स्मित पाहून अविराज क्षणभर जणू स्थिरच झाला. अनुषा हळूहळू त्याच्यापर्यंत आली आणि मऊ आवाजात म्हणाली, हॅपी बर्थडे अवी. अविराजला काही बोलवेना. तो फक्त तिच्याकडेच पाहत राहिला. हे सगळं तू केलं? त्याने अवाक होऊन विचारलं. आणि त्यानंतर अनुषा हसली. हो, पण तुला इथे आणण्यासाठी विजयला 5 वेळा समजावावं लागलं. तुझ्या रूममध्ये येऊन तो जो नाटक केला ना त्यानं, त्यासाठी मी त्याला उद्या खास ट्रीट देणार आहे. हे ऐकून अविराजच्या चेहऱ्यावर हलकीशी हसू फुटली. अच्छा, म्हणजे तो सगळा ड्रामा तुझ्या डोक्यातला होता. हो, आणि तुझ्या वाढदिवसासाठी मी काहीही करू शकते. अनुषाने त्याच्या शर्टचा कॉलर हलका ओढत म्हणाली. अविराज तिच्याकडे पाहत राहिला. खरंच इतक्या विचाराने, प्रेमाने, मेहनतीने त्याच्यासाठी हे सगळं. त्याला शब्दच फुटेना. ती टेबलकडे चालत गेली आणि शांतपणे म्हणाली, चल आधी केक कापूया. अविराज तिच्या मागे गेला. टेबलाजवळ उभं राहिल्यावर अनुषाने मेणबत्त्या पेटवल्या. त्या प्रकाशात दोघांचे चेहरे किती सुंदर दिसत होते. समुद्राच्या वाऱ्यात केस उडत, आजूबाजूच्या कॅन्डल्स हलके डुलत, लाटा संथ आवाज करत. क्षण खरंच जादुई होता. अनुषा हळू आवाजात म्हणाली, विश कर अवी. अविराजने डोळे मिटले. एक खोल श्वास घेतला आणि मनातल्या मनात इच्छा व्यक्त करून मेणबत्त्या विझवल्या. अनुषाने टाळ्या वाजवल्या आणि आनंदाने म्हणाली, हॅपी बर्थडे. तिने केक कापला. एक छोटा तुकडा घेऊन प्रेमाने त्याच्या ओठांपाशी धरला. खाऊ दे. अविराजने तिच्याकडे पाहत ते तुकडा खाल्ला. धन्यवाद अनुषा, हे सगळं खूप सुंदर आहे. ती हलकीशी लाजत हसली. तुला आवडलं? एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. आणि त्यानंतर क्षणभर दोघेही काहीच बोलले नाहीत. समुद्राच्या वाऱ्यासोबत ती शांतता खूपच सुखद होती. अविराजने हात पुढे केला. ये इथे. अनुषा त्याच्या जवळ आली. तो तिला जवळ ओढत म्हणाला, आजचा दिवस अविस्मरणीय केलास. थँक्स. ते दोघे त्या कॅन्डल लाईटच्या मऊ उजेडात शांतपणे एकमेकांना जवळ धरून उभे राहिले. जहाजाच्या टॉपवरचा तो एकांत, वर तारांनी भरलेलं आकाश, खाली अथांग समुद्र आणि त्यांच्यातलं ते निखळ प्रेम. जणू काळ थांबून गेला होता. अनुषा हातात केक घेऊन, ज्यावर मेणबत्त्या लावलेल्या होत्या, हळूच अविराजच्या दिशेने चालत येत होती. तिने ब्लॅक बॉडीकॉन
स्लीवलेस वन पीस घातला होता, तर अविराजनेही ब्लॅक हँडमेड सूट घातला होता. दोघेही इतके सुंदर दिसत होते की नजर हटत नव्हती. अनुषा त्याच्या समोर येतच केक पुढे धरत म्हणाली, हॅपी बर्थडे लव. अविराज स्वतःलाच आठवत नव्हतं की आज त्याचा वाढदिवस आहे. त्यामुळे तो थोडा अचंबित होत विचारलं, तुला कसं कळलं? अनुषाने त्याच्या हातात नाईफ देत म्हणाली, मा. काय म्हणायचं आहे ते समजताच अविराज हलकसं हसला. त्याने तिच्या हातातून केक घेतला, टेबलावर ठेवला आणि नाईफ पुन्हा तिच्या हातात देत तिला हलकेच मागून मिठीत घेतलं. दोघांनी आधी मेणबत्त्या विझवल्या आणि मग एकत्र केक कापला. एकमेकांना केक खाऊ घातल्यानंतर दोघेही खुर्च्यांवर बसून शांतपणे जेवायला लागले. काही वेळानंतर क्रूज समुद्राच्या लाटांवर आपल्या वेगाने पुढे सरकत होती. त्यांनी जेवण आटोपलं आणि रेलिंगजवळ उभे राहून शॅम्पेनचे छोटे छोटे सीप घेत ते तारकांनी भरलेल्या रात्रीच्या आकाशाचा आणि थंड वाऱ्याचा आनंद घेत होते. तेव्हाच विराज थोडा गोंधळलेला आवाजात बोलला, बच्चा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. मी ठरवलं होतं की आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचल्यावर तुला हे बोलीन, पण तू माझ्यासाठी आत्ता इतकं काही केलंस तर कदाचित यापेक्षा चांगला क्षण मला मिळणार नाही. अनुषा त्याच्याकडे वळून म्हणाली, हो अवी, बोला ना. अविराजने तिच्या हातातून ड्रिंकचा ग्लास घेत स्वतःचा ग्लाससह टेबलवर ठेवला. मग तिचा हात हातात घेत तिच्या डोळ्यात पाहत बोलू लागला, बच्चा, आय नो दॅट यू लव्ह मी. आणि मला माहीत आहे की तुझ्या भावना माझ्यासाठी खऱ्या आहेत. मीही तुला खूप पसंत करतो, कदाचित तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो. माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत जगायचं आहे. तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नकोय. तू माझी गरज आहेस, माझा आनंद आहेस. तुझ्याशिवाय मी स्वतःचं आयुष्य कल्पनाही करू शकत नाही. पण माझ्या भावना व्यक्त करण्यात मी अजूनही पूर्णपणे कम्फर्टेबल नाही. जेव्हा मी तुला माझ्या मनातील सगळं सांगू तेव्हा ते 100% खात्रीने सांगू इच्छितो. एकही कदाचित नको. मी पूर्ण आत्मविश्वासाने बोलू इच्छितो. तू समजतेस ना? आणि त्यानंतर तो तिच्या उत्तराची वाट पाहत शांतपणे तिच्याकडे पाहू लागला. अनुषा त्याला घट्ट मिठी मारत डोळे बंद करत म्हणाली, आय लव्ह यू तर कुणीही कुणाला म्हणू शकतं, पण ते प्रेम जाणवणं ते सगळ्यांच्या बसची गोष्ट नसते. आणि तुमचं प्रेम मला जाणवतं अवी. तुम्ही जेव्हा कम्फर्टेबल वाटेल तेव्हा बोला. मला काही घाई नाही. पूर्ण आयुष्य ही वाट बघावी लागली तर मला काही हरकत नाही, कारण मला माहीत आहे तुम्ही माझे आहात आणि माझेच राहणार आहात. लव्ह यू. हे बोलून तिने त्याच्या कानाजवळ एक हलकं चुंबन दिलं. अनुषाच्या शब्दांनी अविराजच्या आत्म्याला शांतता मिळाली. त्याने तिलाही घट्ट मिठीत घेत डोळे बंद केले. थँक्स बच्चा, मला समजून घेतल्याबद्दल. काही वेळ तसेच एकमेकांना मिठी मारून उभे राहिल्यानंतर अनुषाने त्याच्या छातीवरून चेहरा वर करत थोडं खट्याळपणे विचारलं, वैसे मी तुमच्यासाठी इतकं काही केलं, परतफेडीत मला काही मिळणार नाही का? आणि त्यानंतर इकडे अविराजच्या चेहऱ्यावर सुंदर अशी स्मित आली. त्याने तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवत तिला हलक्या प्रेमळ चुंबनाने उत्तर दिलं. अनुषानेही त्याला त्याच्या मानेला मिठी मारत त्याला स्वतःकडे घट्ट खेचलं. त्या सुंदर रात्री तारकांनी भरलेल्या खुल्या आकाशाखाली थंड समुद्री वाऱ्याच्या साक्षीने ते दोघे एकांतात विरघळत प्रेमाने चुंबन देत एकमेकांत हरवून गेले. चंद्रही जणू आपल्या संपूर्ण प्रकाशाने त्यांच्यावर प्रेम बरसवत होता.
तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे. तर नक्की पहा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.